नागपूरमध्ये जशी दीक्षाभूमी आहे, तसेच झिरो माइल्स आहे, तसे नागपूरला संत्र्याची नगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते। त्याच प्रकारे नागपूरची अजून एक खास अशी ओळख आहे, ती म्हणजे नागपूरमध्ये साजरा करण्यात येणारा मारबत महोत्सव, मारबत फेस्टिवल, जे जगभरामध्ये फक्त नागपूर शहरातच साजरा केला जातो। त्याच मारबत फेस्टिवल विषयी आज आपण पाहणार आहोत। मारबत फेस्टिवल कशा पद्धतीने साजरा केला जातो, त्याचे काय वैशिष्ट्य आहे, त्याचे काय ऐतिहासिक महत्त्व आहे, तो फक्त नागपूरमध्येच का साजरा करण्यात येतो, अशा बद्दल आपण आज पाहणार आहोत। मारबत महोत्सव हा बेसिकली मिरवणूक महोत्सव आहे, जो दरवर्षी पोळा झाल्यानंतर, बैल पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपूर शहरामध्ये साजरा करण्यात येतो। मारबत महोत्सव हा एक प्रकारचा मिरवणूक महोत्सव आहे। मिरवणूक काढली जाते दोन पुतळ्याची, एक म्हणजे काळा पुतळा, ज्याला काळी मारबत असे म्हटले जाते, आणि दुसरं म्हणजे पिवळा पुतळा, त्याला पिवळी मारबत असं म्हटले जाते। ही मिरवणूक का काढली जाते, तसेच काळी मारबत आणि पिवळी मारबत याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहूया। त्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल। आपल्या भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं। ब्रिटिशांची राजवट ही जुलमी अशा प्रकारची होती, त्यामुळे भारतातील जनता त्रस्त झाली। त्याच वेळेस नागपूरमध्ये भोसले घराणे राज्य करत होता। त्या भोसले घराण्यातील स्त्री बकाबाई नावाची स्त्री होती। त्या बकाबाईने ब्रिटिशांसोबत हात मिळवणी केली, त्यामुळे नागपूरमधील जनतेने त्या बकाबाईने केलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी तिचा पुतळा बनवला आणि तिची मिरवणूक काढली आणि तिचं शेवटी दहन करण्यात आलं। म्हणजे काळी मारबत ही एक वाईट कृत्याचा निषेध करण्यासाठी, समाजातील वाईट रूढी असतील, परंपरा असेल, चुकीच्या गोष्टी असतील, किंवा जे समाजाला विघातक अशा गोष्टी आहेत त्याचा निषेध करण्यासाठी, किंवा जे वाईट व्यक्ती आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी काळी मारबत काढली जाते, काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते। याच्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते महाभारतामध्ये। ती अशी आहे की श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस मामाने पुतना मावशीला पाठवलं गेलं, मात्र त्या पुतना मावशीचा डाव त्याच्यावरच भारी पडला, म्हणजे श्रीकृष्णाने पुतना मावशीचाच वध केला। त्यामुळे त्यातील समाजातील लोकांनी त्या पुतना मावशीचा निषेध करण्यासाठी तिची मिरवणूक काढली आणि तिचं शेवटी दहन केलं। अशा प्रकारची एक दंतकथा काळ्या मारबतीबद्दल सांगितली जाते। तसेच त्यामुळे काळी मारबत ही वाईट कृत्याचा, वाईट गोष्टींचा निषेध करण्यासाठी काढली जाते। तेच उलट, तेच पिवळी मारबत ही त्यावेळेस म्हणजे 1884 मध्ये इंग्रजांची राजवट नष्ट व्हावी, तसेच भारताला स्वातंत्र्य मिळावं या उद्देशाने तेथील नागपूरमधील लोकांनी मिरवणूक काढली गेली पिवळ्या मारबतीची। पिवळी मारबत ही समाजामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्या, समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जावं, तसेच नवीन नवीन गोष्टी स्वीकाराव्या, नवीन नवीन विचारांचं स्वागत करावं, यासाठी पिवळी मिरवणूक काढली जाते, पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते। म्हणजे काळी मारबत एक वाईटाचं, दुष्कृत्याचं प्रतीक मानलं जाते, तसेच पिवळी मारबत हे देवीचं, शुभ, चांगल्या कृत्याचं, चांगल्या गोष्टीचं प्रतीक मानलं जाते। काळी मारबत ही 1881 मध्ये काढण्यात आली सर्वप्रथम, आणि पिवळी मारबत ही 1884 मध्ये सर्वप्रथम काढण्यात आली। या मारबतीचे वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे की मारबत महोत्सव हा जगभरामध्ये फक्त नागपूर शहरातच साजरा करण्यात येतो। याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मारबत महोत्सव हा गणपती महोत्सवापेक्षा जुना आहे, कारण गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये पुण्यामध्ये सर्वप्रथम साजरा केला, मात्र मारबत महोत्सव हा 1881 मध्ये सर्वप्रथम नागपूरमध्ये साजरा केला। म्हणजे मारबत महोत्सव हा गणपती महोत्सवापेक्षा जुना आहे। ठीक आहे। मारबत महोत्सवाला 2013 साली महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळातर्फे मान्यता प्रदान केली गेली। मारबत महोत्सवाचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे मारबत महोत्सव आतापर्यंत दरवर्षी उत्साहाने, धूमधडाक्याने साजरा करण्यात येत होतो। म्हणजे 1881 पासून ते 2023 पर्यंत मारबत महोत्सव धूमधडाक्याने साजरा करण्यात आला होता। म्हणजे 1897 मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा सुद्धा मारबत महोत्सव साजरा केला गेला। तसेच 1920 मध्ये जेव्हा कोलोराची साथ आली तेव्हा सुद्धा मारबत महोत्सव साजरा केला। तसेच 1927 मध्ये नागपूरमध्ये जेव्हा मोठ्या दंगली झाल्या
तेव्हा सुद्धा मारबत महोत्सव साजरा केला. फक्त याला अपवाद होता कोरोना वर्षाचा. कोरोनाचे 2 वर्ष सोडले तर मारबत उत्सवाची परंपरा ही अखंड सुरू होती. मारबत हा महोत्सव नागपूर शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. तुम्हाला माहिती आहे की नागपूर हे शहर अधिक विकसित आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणार आहे. तरी सुद्धा इतिहासातील संस्कृतीचं परंपरेचं जतन अजूनही नागपूरमधील लोक हे धूमधडाक्याने करतात. त्यामुळे मारबत हा नागपूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. या मारबत महोत्सवावेळी अजून एक गोष्ट होते ती म्हणजे बडग्यांची सुद्धा मिरवणूक काढली जाते. बडगे काय आहेत तर बडगे म्हणजे वेगवेगळ्या समस्यावर टीका करणारे ते पुतळे असतात. ठीक आहे. जसे काही पुतळे भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी काढले जातात. काही बडगे समाजातील ज्या समस्या आहेत जसं की बेरोजगारी, दारिद्र्य, भूकमारी, ठीक आहे, याचा निषेध करण्यासाठी हे बडगे काढले जातात. किंवा अशा प्रकारे मारबतीचं एक आगळं वेगळं आणि अनोखं असं स्वरूप आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बला इड़ा पीड़ा गुंजा गे मारबत, खासी खोतला गुंजा गे मारबत.